नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोकर बस स्थानकाची संपूर्ण माहिती, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, बसचं वेळापत्रक, चौकशी कक्ष, डेपो परिसर आणि इथली स्वच्छता, सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात या छोट्याशा प्रवासाला। इथे आहे एसटीचं पार्सल विभाग। जर तुम्हाला कुठेही पार्सल पाठवायचं असेल तर इथून सोप्या पद्धतीने पार्सल करता येतं। ते समोर पाहू शकता एसटीचे मनोगत मांडण्यात आलेले आहे। समोरून बस स्थानकात येणारी बस तिचा प्रवास पूर्ण करून आलेली आहे। आपल्याला समोर दिसणारे भोकर बस स्थानकाचे एसटी डेपो, जिथे बऱ्याच बसेस लागलेल्या आपण पाहू शकता। महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय येथे उपलब्ध आहे। समोर प्रवाशांसाठी स्वच्छ आणि मोफत पिण्याच्या पाण्याची पाणपोई व्यवस्था देखील केलेली आहे। समोरून तेलंगणा आगाराची बस भोकर बस स्थानकात आली आहे। दुसऱ्या गावावरून येऊन आता ही बस भैंसा गावाच्या मार्गावर पुढे जाणार आहे। इथे प्रवासी चढ उतार सुरू होईल। इथे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या गावांची नावे दिलेली आहेत। ज्या गावाला बस जायची असेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी थांबलेले दिसतात। काही लांब पल्ल्याच्या बसही सुटतात, जसं की शेगाव, अकोला, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, अहिल्यानगर। समोर पाहू शकता भोकर बस स्थानकाचे संपूर्ण वेळापत्रक। इथून दररोज विविध दिशांना जाणाऱ्या बसेस उपलब्ध आहेत। स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या बस प्रवाशांच्या सोयीसाठी ठराविक वेळेनुसार सुटतात। प्रवाशांना कोणत्या ठिकाणी बस मिळेल, किती वाजता निघणार आहे आणि कोणत्या मार्गाने जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला इथेच मिळेल। बस स्थानका शेजारीच आपल्याला चौकशी कक्ष पाहायला मिळेल। या कक्षात प्रवाशांना बसचे मार्ग, वेळापत्रक, तिकीट माहिती, आवश्यक त्या सेवांची संपूर्ण माहिती दिली जाते। प्रवाशांना बसण्यासाठी केली गेलेली बैठक व्यवस्था आपण समोर पाहू शकता। एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलती आपण इथे पाहू शकता। एसटीची छानरित्या साकारण्यात आलेली कलाकृती आपण इथे पाहू शकता। येथे आणखी एक बस तेलंगणामधून आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी नांदेडकडे रवाना होणार आहे। तर मित्रांनो, हा होता भोकर बस स्थानकातील छोटासा व्हिडिओ। माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।